हॅलो नमस्कार मित्रांनो, मी नोगिता बोरकर शीला ड्रायव्हिंग स्कूल दारव्याहून बोलत आहे. मला एक विषय होता जो तुमच्याशी शेअर करायचा होता. माझा तो स्वतःचा अनुभव आहे. मी गावागावात जात असते, लायसन्सचा कॅम्प वगैरे घेत असते. त्यामुळे कसं होत आहे की मी जर गावात जात आहे तर त्यामुळे काय होत आहे की जर एखादा कुणी कुणी असो एक्सायझेड कुणी लायसन्स काढत असेल तर मग त्याचं पाहून तो पण दुसरा पण काढणार, तिसरा पण काढणार लायसन्स. आणि मग त्यामध्ये वयाची ते येऊन विचारणार, तर आमचं लायसन्स नाही निघणार. तर आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही गाडी चालवून दाखवणार किंवा तुम्ही गाडी चालवत असणार तर तुमचं लायसन्स निघणार. तुम्ही फिट आहात ना? तर हो, मी गाडी चालवत असतो. तर मग त्यांना मग आम्ही म्हणतो, ठीक आहे, निघते लायसन्स तुमचं. तर ह्या पद्धतीने माझ्याकडे म्हणजे खेड्यातले लोक ज्यांनी खूप वर्ष झाले, 15 वर्ष 20 वर्ष फक्त विदाऊट लायसन्स गाडी चालवली आहे, आत्ता पण चालवत आहेत. पण मी त्या गावापर्यंत पोचले म्हणून ते लायसन्स काढून राहिले. म्हणजे माझ्याकडे लास्ट 75 वर्षाच्या काकांचं लायसन्स मी काढलेलं आहे. आणि ते स्ट्रॉंग आहेत, ते स्वतः गाडी चालवत असतात रेग्युलर, त्यामुळे त्यांचं लायसन्स मी काढलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे त्या खाली तर खूप काढले आहे, म्हणजे 60 65 70 72 73 वगैरे वगैरे सगळे काढले आहे. पण लास्ट 75 वर्ष. तर हे उदाहरण मला खूप चांगलं वाटतं की मी 75 वर्ष वयाच्या काकांचं लायसन्स काढलेलं आहे. पण आत्ता काय झालं की हां, ते चालवतात ना, खूप चांगली गाडी चालवतात, म्हणून तर 15 वर्ष 20 वर्षापासून गाडी चालवत आहेत. त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. पण शेवटी वय आहे. आणि आत्ता सध्या काही दिवसापासून आर टी ओ कॅम्प असतो गावामध्ये, तालुक्यामध्ये. तर तालुक्यामध्ये जेव्हा आर टी ओ कॅम्प असतो तर तिथं आर्ट वगैरे काढल्या जात आहे. टू व्हीलरकरिता आर्टमध्ये ट्रायल होत आहे. आणि फोर व्हीलरला एल शेपमध्ये फोर व्हीलरची ट्रायल होत आहे. ठीक आहे, फोर व्हीलर एल शेप ठीक आहे. त्यामध्ये म्हणजे कसं यंगस्टर मुलंच काढतात फोर व्हीलर लायसन्स. पण टू व्हीलर लायसन्सला आर्टचा जो आकडा आहे, यंगस्टर मुलं काढून घेतात, नो प्रॉब्लेम. यंगस्टर मुलामध्ये पण कोणी कोणी पाय वगैरे टेकवतात. पण जसे म्हातारे जास्त वयांचे आहेत, एकतर आर टी ओ बसलेले असतात समोर. आर टी ओ शेवटी अधिकारी आहेत, वर्दीवर असतात, कोणीही घाबरणार. मी स्वतः जेव्हा माझी ट्रायल होती 2009ला, तर मी स्वतः खूप घाबरलेली होती. आणि त्यामुळे काय होते की कॉन्फिडन्स जो असतो ते कॉन्फिडन्स लेवल कमी होते. त्यामुळे म्हातारे जे आहेत काका, म्हणजे जास्त वयांचे, तर ते ट्रायलमध्ये कसं पाय टेकवून राहिले आणि त्यामुळे ते फेल होत आहेत. म्हणून मग ज्या गावचा व्यक्ती फेल झाला तो गावात जाऊन सांगणार, अरे बाबा, ते आता काय 8 नंबर वगैरे असतो, काहीतरी अशी ट्रायल वगैरे असते आणि काही खरं नाही, ते आर टी ओ अशी ट्रायल घेत आहेत, तर रिस्की आहे. तर मग आता पुन्हा मी म्हणजे जातच असते मी. तर ती ट्रायल झाल्यानंतरचा माझा अनुभव, त्या ट्रायल झाल्यानंतरचा माझा अनुभव की आता म्हणतात, नको बाबा, ते विदाऊट लायसन्स चालवू. जेवढे दिवस आहे आता, शेवटचे काय 1-2 वर्ष असतील, तर ते विदाऊट लायसन्स आम्ही चालवून घेऊ. ते कुठं ते आर्ट वगैरे काढून दाखवा आणि मग ते फेल व्हा, पुन्हा या, त्यापेक्षा आम्हाला लायसन्सच काढायचं नाही. तर यार, मला तरी असं वाटते, रिक्वेस्ट की सरांना मी बोलली, पण त्यांचं मत आहे की ट्रायल सर्वांना सारखी. पण सर प्लीज, आर टी ओ सर, आर टी ओ सर, प्लीज, हात जोडून विनंती की हे 60+ जे आहेत किंवा 50+ आहेत, त्यांना प्लीज थोडी सिम्पल ट्रायल दिली असे, एक राऊंडची वगैरे, तर त्यांनी जे आजपर्यंत विदाऊट लायसन्स चालले, मध्ये काढत होते, म्हणजे मी गावी जात होती तर काढत होते, पण आता ते पण नाही काढत आहेत. जर सिम्पल ट्रायल झाली तर ते नक्की 100% लायसन्स काढणार आणि लिगल गाडी चालवणार विथ लायसन्स.
तर प्लीज तुम्ही 50+ यांना सिम्पल ट्रायल घ्या. मी माझ्या फायद्यासाठी नाही बोलत आहे. मला जे काम यायचं ते येईल किंवा नाही येईल XYZ. पण ते लायसन्स काढत आहेत हा खूप चांगला अनुभव आहे माझा, की जास्त वयाचे लोक काका ते लायसन्स काढून राहिले. खूप बरं वाटत आहेत. आणि मी सरांना पण बोलली, त्यांना पण खूप बरं वाटलं. पण ही ट्रायलची पद्धत जी आहे 8 नंबर, यंगस्टर पोरांना घ्या 8 नंबरमध्ये ट्रायल. पण 50+ जे आहेत त्यांना एक राऊंड जशी आधी ट्रायल होत होती त्या पद्धतीने जर घेतली, प्लीज रिक्वेस्ट, तर ते पण काढतील. असो किती वर्ष, त्यांना असं वाटते चला शेवटी एकदा 2,000 खर्च झाले पण लायसन्स काढून घेऊ. तर ही थिंकिंग राहू द्या. आता कसं पसरत चाललं आहे हे वातावरण, की नको बाबा ते नाही काढायचं आम्हाला लायसन्स, कारण ते 8मध्ये वगैरे आम्ही काही लायसन्स आम्ही ट्रायल देऊ शकत नाही. त्यामुळे त्यापेक्षा जसं चाललं आहे काय ते 100 रुपये वगैरे द्या आणि ते सोडून देतात. तर त्यामुळे लायसन्स काढणं जरा कमी झालं आहे 50+, 60+ या लोकांचं. तर RTO साहेब, ARTO साहेब आणि DY RTO साहेब, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज 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 थोडं यांना एक चान्स द्या, जेणेकरून ते पण काढतील आणि लीगल गाडी चालवतील. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा माझा चांगला उद्देश आहे की सगळ्यांनी लायसन्स काढले पाहिजे. प्लीज, थँक्यू.